नमस्कार, मी सुवर्णा। 2025चं वर्ष सरलं, 2026च्या वर्षाला सुरुवात होतीये। या इंग्रजी नववर्षाच्या सगळ्यांना खूप साऱ्या शुभेच्छा। तुम्हा सगळ्यांना हे वर्ष सुख समृद्धीचं आणि भरभराटीचं जाओ। आपण बातम्यांच्या विश्वामध्ये काम करतो, त्यामुळे बातम्या तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचवणार आहोत। तितक्याच घाईने, अस्पष्ट आणि अचूक पद्धतीने तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा, जबाबदारीने तुमच्यापर्यंत बातम्या पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न असेल। सुरुवात आपण बुलेटिनची करतोय हेडलाईन्सने। हेडलाईन्स प्रायोजक राम बंधू लोणचे। आता प्रत्येक जण जिंकेल। निकालाआधीच भाजपचे 6 उमेदवार बिनविरोध, कागदपत्र पडताळणीनंतर अधिकृत घोषणेची शक्यता। मीरा भाईंदरमध्ये उत्तर भारतीय महापौर बनेल, भाजप नेते कृपाशंकर सिंग यांचं वक्तव्य। विरोधकांनी घेरल्यानंतर वक्तव्याचा विपर्यास केल्याची सारवासारव। उत्तर भारतीयांना मराठी माणसानं आश्रय दिला आणि याच उत्तर भारतीयांनी आज मराठी माणसाच्या डोक्यावर थैथै नाचायला सुरुवात केली आहे। भाजप नेते कृपाशंकर सिंग यांच्या वक्तव्यावर मनसेचं ट्विट। चंद्रपुरामध्ये भाजप उमेदवारांच्या यादीत फेरबदल करणाऱ्या महानगर भाजप अध्यक्षाला हटवलं। भाजप कार्यकर्त्यांचा एकच जल्लोष। सुभाष कासन गोट्टू वारंवार उमेदवार बदलत पैशाची देवाणघेवाण करत असल्याचा होता आरोप। अहिल्यानगरच्या श्रीरामपुरात भर दिवसा गोळीबाराची घटना। दुचाकीवरून आलेल्या दोघांचा बंटी जहागीरदारवर गोळीबार। बंटी जहागीरदार पुण्यातील जर्मन बेकरी बॉम्बस्फोटातील आरोपी। आणि जगभरात नव्या वर्षाचं मोठ्या जल्लोषात स्वागत। न्यूज 18 लोकमतच्या प्रेक्षकांनाही नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा। उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत संपली आणि कल्याण डोंबिवली, पनवेल आणि धुळे महानगरपालिकेमध्ये भाजपला खुशखबर मिळाली। कल्याण डोंबिवलीमध्ये 3 ठिकाणी भाजपचे नगरसेवक बिनविरोध निवडून आलेले आहेत। कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रामध्ये आसावरी नवरे, रेखा चौधरी आणि रंजना पेणकर या बिनविरोध निवडून आलेल्या आहेत। कल्याण डोंबिवलीनंतर आपण बघूया पनवेलमध्ये काय घडलं। तर पनवेलमध्ये शेकापचा अर्ज बाद झाल्याने प्रभाग क्रमांक 18 मधून नितीन पाटील बिनविरोध विजयी झालेले आहेत। हे पण भाजपचेच आहेत। तर धुळ्यामध्ये प्रभाग क्रमांक 1A च्या भाजपच्या उमेदवार उज्ज्वला भोसले आणि प्रभाग क्रमांक 6B मधून भाजपच्या ज्योत्स्ना पाटील यांची बिनविरोध निवड झालेली आहे। त्यामुळे राज्यभरामध्ये भाजपला खुशखबर मिळाली आणि मतदान आणि मतमोजणीपूर्वीच भाजपचे 6 उमेदवार हे बिनविरोध आलेले आहेत। जे नगरसेवक निवडून आलेत ते आणि त्यांच्याबरोबर असणारे सर्व कार्यकर्ते, या सगळ्यांचं खरं तर मनपूर्वक अभिनंदन आहे। तुम्हाला माहीत आहे की या संदर्भामध्ये पहिल्या नगरसेविका ज्या निवडून आल्या, हिंदुत्वाच्या बाजूने लागलेला हा कौल आहे। आमचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी यांच्या नेतृत्वामध्ये आमचे अध्यक्ष रवींद्र चव्हाणजी यांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी हे यश आम्हाला मिळालेलं आहे आणि ही आता सुरुवात झालेली आहे। मी आपल्याला जाणीवपूर्वक सांगेल, महाराष्ट्राचे जे काही जनतेचं आम्हाला समर्थन मिळतं आहे, जनता आमच्याकडे त्या ठिकाणी आमच्या सरकारवर विश्वास ठेवून आहे। डबल इंजिन सरकारच आमच्या शहराचा विकास करू शकतं।
पुढच्या बातमीकडे आपण वळूया. मुंबईमध्ये ठाकरे बंधूंच्या प्रचाराची तोफ धडाडणार आहे. मुंबईमध्ये राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या 3 सभा होणार आहेत. 5 जानेवारीला मुंबईच्या पूर्व उपनगरामध्ये संयुक्त प्रचार सभा होणार आहे. मुंबई महापालिका प्रचाराचा नारळ तिथेच फोडण्यात येणार आहे. तिसरी आणि शेवटची सभा शिवाजी पार्कवर घेण्यात येणार आहे. ठाणे, कल्याण डोंबिवली, पुणे, छत्रपती संभाजीनगरमध्ये एकत्र जाहीर सभा घेत ठाकरे बंधू प्रचाराचा धुरळा उडवून देणार आहेत. ठाकरे बंधूंच्या कुठे कुठे एकत्रित सभा होणार आहेत ते बघूयात. मुंबईमध्ये उद्धव आणि राज ठाकरेंच्या एकत्रित 3 सभा होणार आहेत. त्यातली पहिली सभा 5 जानेवारीला मुंबईच्या पूर्व उपनगरात होणार आहे. दुसरी सभा पश्चिम उपनगरामध्ये होणार आहे आणि तिसरी सभा मुंबईच्या शिवाजी पार्कमध्ये होणार आहे. तर नाशिक, केडीएमसी, छत्रपती संभाजीनगरमध्ये सभांचं नियोजन आहे. आदित्य ठाकरेंनी तब्बल 2 तास शिवतीर्थावर जात राज ठाकरे आणि अमित ठाकरेंची भेट घेतली. 3 तारखेपासून ज्युनियर ठाकरे प्रचाराच्या रणांगणात उतरणार आहेत अशी माहिती मिळते आहे. आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरे मुंबईपासून सभांचा आणि रोड शोचा धडाका सुरू करणार आहेत. मुंबईचा प्रत्येक भाग ते पिंचून काढणार आहेत. कार्यकर्त्यांशी आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरे संवाद साधणार आहेत. दरम्यान आदित्य आणि अमित ठाकरे यांचा कुठे कुठे प्रचार असेल, कसा कसा प्रचार असेल तो बघूयात. हे दोघं मिळून संपूर्ण मुंबईत ठिकठिकाणी रोड शो करणार आहेत. छोट्या भागांमध्ये जाऊन कार्यकर्त्यांना भेटणार आहेत. कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत. ठाणे असेल, कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्र असेल, नवी मुंबई असेल, नाशिकमध्ये ते दौरे करणार आहेत. पुणे आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये सुद्धा अमित आणि आदित्य यांच्या सभा होतील. तर आपण बघतो जगभरात नवीन वर्षाच्या सेलिब्रेशनला सुरुवात झालेली आहे. न्यूझीलंड, ऑस्ट्रेलियात नवीन वर्षाचं जोरदार स्वागत करण्यात आलेलं आहे. न्यूझीलंडच्या ऑकलंडमध्ये आणि ऑस्ट्रेलियातील सिडनी हार्बर ब्रिजवरती फटाक्यांची आतषबाजी आणि आकर्षक अशी रोषणाई करण्यात आलेली आहे. 2025ला निरोप देत 2026चं जंगी स्वागत करण्यात आलंय. दरम्यान डोळे दिपवणारी आतषबाजी करत सगळीकडे स्वागत करण्यात आलंय. सध्या जी आपण दृश्य बघतो ती ऑस्ट्रेलियाच्या सिडनीमधली आहेत. या ब्रिजच्या आजूबाजूला प्रचंड अशी विद्युत रोषणाई असेल किंवा आतषबाजी असेल, याने सगळा परिसर जो आहे तो लखलखाट आपल्याला बघायला मिळतो. तर इकडे बँकॉकमध्ये सुद्धा या नव्या वर्षाचं जल्लोषात स्वागत करण्यात आलेलं आहे. फटाक्यांची आतषबाजी करत आता हे दृश्य शिमलामधून आहे. शिमलामध्ये सुद्धा मोठा उत्साह बघायला मिळतोय. इकडे सिंगापूरमध्ये सुद्धा फटाक्यांची प्रचंड आतषबाजी बघायला मिळाली. नव्या वर्षाचं जल्लोषात स्वागत केलेलं आहे. इकडे गुलबर्गमध्ये कडाक्याच्या थंडीत नव्या वर्षाचं स्वागत केलेलं आहे. काही तरुणांनी एकत्र येत नव्या वर्षाचं स्वागत केलंय. तर इकडे अमृतसरमध्ये सुवर्ण मंदिराला आकर्षक अशी विद्युत रोषणाई बघायला मिळते. ही सगळी दृश्य आपण त्रिचितली बघतोय. तिकडे चर्चला अगदी आकर्षक अशी रोषणाई केलेली आहे.
दरम्यान नव्या वर्षाचं स्वागत करण्यासाठी हरिद्वारमध्ये भाविकांची मांदियाळी आपल्याला बघायला मिळते. गंगा आरतीमध्ये लाखो भाविक सहभागी झाले. की पौड़ी पर आए श्रद्धालु तीर्थ यात्रियों का